सिडको वाळूज महानगरात साईनगर परिसरात नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले। कचरा संकलनासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या हेतूने हे अभियान राबविण्यात आले। राबविण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानास सिडको प्रशासक भागवत बिगोत, वसाहत अधिकारी स्वाती पाटील, शिवसेना उपशहर प्रमुख दत्तात्रय वरपे, शिवसेना तालुका संघटक अनिता पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकांनी स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवत रस्त्यावरील साचलेला कचरा संकलन करत नागरिकांना स्वच्छतेचा मूलमंत्र दिला। सिडको वाळूज महानगरात कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडी सुरू असूनही काही नागरिक कचरा रस्त्याच्या कडेवर फेकत असल्याने परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे दिसत आहे। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला होता। परिसरात स्वच्छता नांदावी, नागरिकांनी कचरा रस्त्यावर न फेकता कचरा हा घंटागाडीतच टाकावा या हेतूने परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम रुजावी या हेतूने स्वच्छता अभियान राबविण्यात आले। यावेळी खुद्द प्रशासक भागवत बिगोत, वसाहत अधिकारी स्वाती पाटील यांनी हाती खराटा तसेच रस्त्यावरील कचरा संकलन करत अभियानात प्रमुख सहभाग नोंदविला। तसेच प्रशासक भागवत बिगोत, वसाहत अधिकारी स्वाती पाटील, शिवसेना उपशहर प्रमुख दत्तात्रय वरपे यांनी नागरिकांना स्वच्छतेचा मूलमंत्र देत परिसरात स्वच्छता राखावी असे आवाहन केले। आणि यातूनच वाळूज महानगरमध्ये सिडकोकडून जे स्वच्छतेचं आणि इतर कामं केली जातात, याबरोबर येथील नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा असते। तर आज या ठिकाणी श्री वरपे आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आपल्या वाळूज महानगरमध्ये स्वच्छतेच्या कामासाठी सक्रिय आपल्याला झालेले दिसत आहेत। आणि अशाच प्रकारे छोट्या छोट्या कॉलनीज किंवा गल्ल्या असतील तर आपण एक जर प्रण केला की त्या पर्टिक्युलर कॉलनी किंवा त्या गल्लीतली जरी आपण स्वच्छता आपल्या 5-10 लोकांच्या टीमनी जर जबाबदारी घेतली तर सिडकोची तर यंत्रणा आहेतच, तर या आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपला हा परिसर आणि हे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नक्कीच आणखी हातभार लागेल। मी सिडको वाळूजमध्ये वसाहत अधिकारी म्हणून सध्या कार्यभार स्वीकारलेला आहे। इथे आम्ही जे कचरा संकलन करतो त्याच्यामध्ये आम्ही आता गाड्यांचे शेड्यूल्स रेग्युलर केलेले आहेत। ते शेड्यूल नागरिकांसोबत शेअर पण केलेले आहेत। सो नागरिकांना गाडी दारात येत नाही अशी तक्रार करण्याची संधी आम्ही ठेवलेली नाही आहे। फक्त नागरिकांना मी हे निवेदन करेल की तुम्ही जिथे कचरा तयार होतो म्हणजे तुमच्या घरामध्ये तिथं तुम्ही जास्तीत जास्त जे सेग्रिगेट केलं तर पुढे त्याची विल्हेवाट लावणं आम्हाला जास्त सोपं जातं। कचरा जर एकत्र करून दिला तर तो वेगळा करणं, कारण तुमच्या घरामध्ये अगदी थोड्या प्रमाणात कचरा तयार होतो, आमच्याकडे जो कलेक्ट होणारा कचरा आहे तो खूप मोठ्या प्रमाणात असतो, त्याचं सेग्रिगेशन करून त्याची विल्हेवाट लावणं हे खूप अवघड होतं। त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त स्वतःच्या घरामध्ये कचरा सेग्रिगेट करून तो त्याचप्रमाणे कचऱ्याच्या गाडीमध्ये दिला तर त्याची विल्हेवाट लावणं आम्हाला खूप सोपं होईल। ही सुरुवात आज आपण एखाद्या इव्हेंटप्रमाणे सगळे एकत्र आलो आणि जमा करतोय। प्रत्येकाने रोज जर 10 मिनिटं सार्वजनिक स्वच्छतेसाठी दिले, प्रत्येकाने ठरवायचे 10 मिनिटं, म्हणजे माझ्या आजूबाजूचा परिसर मी 10 मिनिटे कुठेही मला कचरा दिसला तर तो एका ठिकाणी जमा करेल। अवेअरनेसच्या बाबतीत मी नागरिकांना समजावून सांगेल किंवा कोणी कचरा टाकत असेल त्यांना माता भगिनींना पण समजावून सांगेल। कचरा गाडी त्यांच्या दारात येते, त्या गाडीचं महत्त्व, कचरा विलगीकरण कसा करायचा, त्या गोष्टींचं सगळं महत्त्व जवळपास शासन स्तरावर किंवा आम्ही सर्वांनी आजपर्यंत नागरिकांना सांगितलेलं आहेच। परंतु रोजचे 10 ते 15 मिनिटं कमीत कमी प्रत्येक नागरिकाने जर दिले तर मला वाटतं हा जो इथं कचरा आपल्याला जमा झालेला दिसतो तो दिसणार नाही। ब्युरो रिपोर्ट, गाव माझा न्यूज, छत्रपती संभाजीनगर।